वॅक्सिंग करण्यासाठी तुम्हाला वॅक्सचे प्रकारसुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. ज्या बिगिनर्स महिला मुली आहे किंवा ज्यांचा नवीनच ज्यांनी ब्युटिशियनचा कोर्स कंप्लीट केलेला आहे किंवा ज्यांना ब्युटिशियनचा कोर्स करायचा आहे, तर त्यांच्यासाठी हा अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. त्यांना या व्हिडिओमधून समजणार आहे की वॅक्सचे प्रकार किती असतात, त्याचबरोबर डिफरंट टाईप्स ऑफ वॅक्स आणि त्याच्यामधील फरक कसा ओळखायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहता येणार आहे. तर वॅक्सचे प्रकार आणि त्याच्यातील फरक आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात. नमस्कार, मी आहे स्मिता आणि तुम्ही पाहत आहात स्मिताज ब्युटी वर्ल्ड, जिथे तुम्हाला मिळणार आहे नॉलेज, पॅशन, कॉन्फिडन्स आणि सक्सेस. चला तर मग मैत्रिणींनो, व्हिडिओची सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण वॅक्सिंग आणि वॅक्स यातील फरक जाणून घेऊयात. तर वॅक्सिंग हे काय आहे की हेअर रिमूव्ह करण्याची मेथड आहे आणि वॅक्स हे त्याच्यासाठी यूज होणारं प्रॉडक्ट आहे. म्हणजे काय, तर इट इज इसेन्शियल टू अंडरस्टँड द डिफरंट टाईप्स ऑफ वॅक्स यूज फॉर हेअर रिमूव्हल. म्हणजे वॅक्स हे हेअर रिमूव्ह करण्यासाठी वापरलं जातं आणि वॅक्सिंग ही हेअर रिमूव्हलची मेथड आहे. वॅक्सिंग इज अ पॉप्युलर हेअर रिमूव्हल मेथड अँड देर आर व्हेरियस टाईप्स ऑफ वॅक्सेस अवेलेबल. हेअर आर सम कॉमन टाईप्स. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हेअर रिमूव्ह करण्यासाठी जे वॅक्स यूज केले जाते त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात आणि ते आपण एक स्टेप बाय स्टेप जाणून घेऊयात. वॅक्समधील पहिला प्रकार आहे सॉफ्ट वॅक्स. तर सॉफ्ट वॅक्स म्हणजे काय, तर सॉफ्ट वॅक्सबद्दलची माहिती जाणून घेऊया. सॉफ्ट वॅक्स हे एक नॅचरल इन्ग्रेडियंटपासून तयार झालेलं असतं. म्हणजे याच्यामध्ये हनी, बीजवॅक्स, रेझिन्स आणि ऑइल्स यांचा समावेश करून हे नॅचरल इन्ग्रेडियंट यूज करून सॉफ्ट वॅक्स बनवलेले असतात आणि याला हीट द्यावी लागते. म्हणजे हे गरम करावं लागतं वॅक्स आणि स्पॅच्युलाच्या साहाय्याने ते स्किनवरती अप्लाय करावं लागतं. याच्यासाठी तुम्हाला स्ट्रिपचा यूज करावा लागतो किंवा मग क्लोथ किंवा मग पेपरच्या ज्या स्ट्रिप्स मिळतात त्यांचा यूज करून हे त्या वॅक्सवर अप्लाय करून मग हेअर रिमूव्ह करावे लागतात. आणि हे आयडियल फॉर म्हणजे लार्जर जे बॉडीचे पार्ट आहेत, म्हणजे की लेग्स, आर्म्स, बॅक या मोठ्या लार्ज पार्टसाठी, बॉडीच्या किंवा स्किनच्या लार्ज पार्टसाठी याचा जास्तीत जास्त यूज केला जातो. आणि याचं काय आहे की हे लगेच क्विक ॲप्लिकेशन होतं याच्यामुळे आणि हे खूप इफेक्टिव्ह आहे म्हणजे हेअर रिमूव्ह करण्यासाठी. आणि जे फाईन हेअर असतात, हार्ड असतात ते किंवा मग इनग्रोन हेअर असतात तर ते सुद्धा निघण्यासाठी या सॉफ्ट वॅक्सचा यूज होतो. आणि याची जी कन्सिस्टन्सी असते ती एकदम सॉफ्ट स्मूथ असते त्याच्यामुळे असं. आणि ते स्टिकी असतं. हे जे सॉफ्ट वॅक्स असतात हे थोडेसे स्टिकी असतात. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वॅक्स अवेलेबल असतात. जे क्रीम बेस वगैरे असतात ते सुद्धा सॉफ्ट वॅक्समध्येच येतात आणि जे स्टिकी असतात जसं की शुगर वॅक्स आहे, तर यालासुद्धा हे सुद्धा वॅक्स सॉफ्ट वॅक्समध्येच येत असतात. म्हणजे जे वॅक्स क्रीम बेस असतात जसं की त्याच्यामध्ये चॉकलेट, ॲलोवेरा, टी ट्री, हनी आणि बेरीज यासारखे वेगवेगळे फ्लेवरचे जे वॅक्स येतात. परंतु जर ते क्रीम बेस असतील आणि त्यासाठी स्ट्रीप यूज होत असतील तर ते सॉफ्ट वॅक्स टाईप्समध्ये येतात. म्हणजे जे स्टिकी असतात आणि त्याच्यासाठी कंपल्सरी तुम्हाला जे आहे स्ट्रीपचा यूज करावा लागतो. नेक्स्ट वॅक्स आहे हार्ड वॅक्स. हार्ड वॅक्स हे स्ट्रिपलेस वॅक्स म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि हे हार्ड वॅक्स मेड फ्रॉम सिंथेटिक रेझिन्स अँड नॅचरल इन्ग्रेडियंट्स लाईक बीजवॅक्स, त्याचबरोबर पॉलिमर्स, नॅचरल काही इन्ग्रेडियंट यात यूज केलेले असतात. तर यापासून हे हार्ड वॅक्स बनवलेलं असतं आणि हे अप्लाय करताना त्याला एकदम म्हणजे ते गरम केल्यानंतर यालासुद्धा गरम करावं लागतं आणि हे वॅक्स गरम केल्यानंतर याची एक थिक लेयर त्या स्किनवरती अप्लाय करावी लागते. आणि हे वॅक्स अप्लाय करण्यासाठी तुम्हाला कंपल्सरी वुडन स्टिकचा
यूज करावा लागतो. कारण जर तुम्ही स्पॅच्युला यूज केला तर हे वॅक्स लगेच हार्ड होतं, लगेच थंड होतं आणि त्यानंतर ते तुम्हाला विदाऊट स्ट्रीप ओढून काढायचं असतं किंवा मग ते पुल करायचं असतं 0 डिग्रीमध्ये हेअरच्या विरुद्ध दिशेने. परंतु याच्यासाठी जरी स्ट्रीप लागत नसली तरीसुद्धा याच्यासाठी यूज करताना तुम्हाला स्टीलचा किंवा इतर कुठला स्पॅच्युला यूज करायचा नाही आहे. तुम्हाला कंपल्सरी वुडन स्टिक ज्या येतात त्याचा यूज करायचा आहे. कारण ते वॅक्स लगेच हार्ड होतं आणि ते क्लीन होणं खूप कठीण जातं. त्यामुळे शक्यतो तुम्ही वुडन स्टिकचा यूज करा. कारण ते यूज आणि थ्रो आहे त्याच्यासाठीच त्या वुडन स्टिक हार्ड वॅक्ससाठीच बनवलेल्या असतात. आणि हे जे वॅक्स आहे ते बेस्ट फॉर स्मॉलर एरिया जे बॉडीचे आहे किंवा सेन्सिटिव्ह जे पार्ट आहेत लाईक फेस, अंडरआर्म, बिकिनी लाईन यासाठी तुम्ही हे हार्ड वॅक्स यूज करू शकता. म्हणजे फेसवर तुम्ही यूज करू शकता, अप्पर लिप्स, चीन, फोरहेड, तर पूर्ण ऑल ओव्हर फेससाठी. अंडरआर्म आहे, जे सेन्सिटिव्ह पार्ट आहेत आपले शरीराचे त्याच्यासाठी. परत बिकिनी लाईन्स आहे तर याच्यासाठी तुम्ही हे हार्ड वॅक्स जर यूज केलं तर स्किनवरती पेन कमी होतं, लगेच इफेक्ट होतो. त्याचबरोबर इरिटेटिंग जे होत असतं स्किनवरती ते होत नाही. त्यामुळे शक्यतो तुम्ही अशा जे स्मॉलर सेन्सिटिव्ह एरिया आहे त्याच्यासाठी विदाऊट स्ट्रिपचं सुद्धा हे वॅक्स आहे. त्यामुळे तुम्ही हे वॅक्स यूज करू शकता. तसेच या हार्ड वॅक्समुळे काय होतं की जे कोरस हेअर असतात, कोरस हेअर म्हणजे काय, जे मेनच्या फेसवर चेहऱ्यावरचे जाडजाड हेअर असतात त्याला कोरस हेअर असे म्हणतात. जाड रट असे हेअर. तर अशा टाईपचे हेअर असतील किंवा इनग्रोन बॉडीमध्ये जे इनग्रोन हेअर होतात तशा टाईपचे फाईन हेअर असतील तर तशा टाईपचे हेअरसुद्धा रिमूव्ह करण्यासाठी हार्ड वॅक्स खूप उपयुक्त आहे. त्याच्यामुळे त्याच्यासाठी त्याला काही स्ट्रीपचा यूज होत नाही आणि जास्त मेसही होत नाही, इकडे तिकडे खूप असं स्टिकीनेसही जास्त होत नाही, पसारा होत नाही. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त जर हार्ड वॅक्सचा यूज केला तरीसुद्धा तुम्हाला हे खूप याचा छान रिझल्ट मिळणार आहे. त्यामुळे सॉफ्ट वॅक्स हे कसं असतं जरा स्टिकी असतं आणि हार्ड वॅक्स कसं असतं हे तुम्हाला वुडन स्टिकच्या सहाय्याने अप्लाय करायचं असतं आणि लगेच हे हार्ड होतं, थंड होतं. त्याच्यामुळे काही सेकंदातच हे हार्ड होत असल्यामुळे तुम्हाला ते अगदी सोप्या पद्धतीने रिमूव्ह करता येतं. ह्यासाठी कुठल्याही प्रकारच्या स्ट्रीपचा यूज करावा लागत नाही. त्यामुळे या हार्ड वॅक्सला स्ट्रीपलेस वॅक्स असेही म्हटले जाते. तसेच जसं सॉफ्ट वॅक्ससाठी आपल्याला थिन पातळ लेअर लावायची असते त्या वॅक्सची आणि त्याच्यासाठी जसं क्लोथ किंवा पेपर स्ट्रिपच्या मिळतात त्याचा यूज करायचा असतो. परंतु हार्ड वॅक्सचं त्याच्या विरुद्ध आहे. हार्ड वॅक्सला आपल्याला थिक लेअरमध्ये लावायचं आहे आणि ते विदाऊट स्ट्रीप तुम्हाला रिमूव्ह करायचे आहे. त्याच्यामुळे तुम्ही दोन्हीसुद्धा जास्तीत जास्त ब्युटी पार्लरमध्ये सॉफ्ट आणि हार्ड वॅक्सचा यूज केला जातो. परंतु याच्यामध्ये सुद्धा सॉफ्ट वॅक्स आणि हार्ड वॅक्समध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे वॅक्स उपलब्ध असतात. आता वॅक्सचे टाईप्स आणि त्यातले फरक तर आपल्याला कळले. परंतु सॉफ्ट वॅक्स आणि हार्ड वॅक्स यांच्यातील जे तुलना आहे ती करायची असेल तर सॉफ्ट वॅक्स हे कसं असतं, क्रीम बेस असतं. याच्यासाठी आपल्याला स्ट्रीपचा यूज करावा लागतो. या वॅक्सलासुद्धा गरम करून स्किनवरती अप्लाय करावं लागतं. परंतु याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर्स असतात. आणि जसं की रिका वॅक्स हे सुद्धा सॉफ्ट वॅक्सच असतं. परंतु या रिका वॅक्ससाठी तुम्हाला अगोदर काही प्री आणि पोस्ट अशा प्रकारचे ऑइल्स या रिका वॅक्सबरोबर येतात आणि याच्यासाठी सुद्धा आपल्याला स्ट्रीपनेच हे वॅक्स काढावं लागतं त्या स्किनवरील. परंतु ज्या वेळेला आपण पूर्ण वॅक्स कंप्लीट झाल्यानंतर स्किन नेहमी आपण नॅपकिनने किंवा स्पंजने क्लीन करत असतो किंवा पाण्याने. तसं न करता आपल्याला या रिका वॅक्समध्ये ऑइलचा यूज करावा लागतो. कारण मुळेच हे रिका वॅक्स पूर्णपणे निघते. कारण हे खूप जास्त प्रमाणात स्टिकी असतं आणि हे पाण्याने निघत नाही. म्हणून ह्याला क्लीन करण्यासाठी तुम्हाला ऑइल त्या स्किनवरती अप्लाय करून हलक्या हाताने मसाज करावे लागते. त्यानंतर ते जे काही पार्टिकल्स असतात त्या वॅक्सचे चिकट किंवा स्टिकी असे पार्टिकल्स ते रिमूव्ह होण्यासाठी मदत होते.
आणि नेक्स्ट आहे हार्ड वॅक्स. तर हार्ड वॅक्समध्ये काय असतं की हे वॅक्स थिक असतात, खूप घट्ट असे हे वॅक्स असतात. यालासुद्धा आपल्याला गरम करावं लागतं आणि याच्यासाठी आपल्याला एक बेनिफिट आहे की जास्त पसारा होत नाही, म्हणजे मेस होत नाही काम करताना. आणि हे स्ट्रिपलेस वॅक्स आहे, याच्यामध्ये कुठल्याही स्ट्रिपचा यूज होत नाही, म्हणजे करावा लागत नाही. हे वॅक्स लगेच हार्डून आपण त्यांना रिमूव्ह करू शकतो. उदाहरण घ्यायचं झालं तर ब्राझिलियन वॅक्स. ब्राझिलियन वॅक्स हे हार्ड वॅक्सचा प्रकार आहे. तर ब्राझिलियन वॅक्स आपण ज्या वेळेला करतो तेव्हा फेसवर, अप्पर लिप, चीन, ऑल ओव्हर फेसवरती किंवा मग अंडरआर्म आहे, बिकिनी लाईन आहे, याच्यासाठी सुद्धा आपण ब्राझिलियन वॅक्स यूज करतो. आणि ब्राझिलियन वॅक्ससुद्धा काय आहे, हार्ड वॅक्सचा प्रकार आहे, कारण याच्यासाठी हे ॲटोमॅटिक लगेचच काही सेकंदामध्येच घट्ट होते, हार्ड होते आणि आपल्याला यासाठी स्ट्रिपचा यूज करावा लागत नाही. तर अनेक महिलांना आणि मुलींना रिका वॅक्स आणि ब्राझिलियन म्हणजे हार्ड वॅक्स, सॉफ्ट वॅक्स, रिका वॅक्स, ब्राझिलियन वॅक्स यांच्यामधील डिफरन्सेस किंवा फरक कळत नाही. तर या व्हिडिओद्वारे तुम्हाला नक्कीच मदत होईल. आणि जे चॉकलेट वॅक्स आहे, हनी वॅक्स आहे, ॲलोवेरा वॅक्स आहे, शुगर वॅक्स आहे, परंतु हे वॅक्स जे आहे त्यांची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहिली असेल, एकदम पातळ अशी असते, क्रीम बेसमध्ये असते आणि या सगळ्यांना आपल्याला स्ट्रिप यूज करावे लागते. परंतु तरीसुद्धा आपल्याला गोंधळ होतो मुलींना की मग हार्ड वॅक्समध्ये पण हे प्रकार असतात. हो, बरोबर आहे, कारण हार्ड वॅक्समध्ये सुद्धा चॉकलेट वॅक्स असतं, रिका वॅक्स असतं, त्यानंतर शुगर वॅक्स आहे, हनी वॅक्स आहे, ॲलोवेरा आहे. तर हे जे आहेत हे दोन्ही सॉफ्ट आणि हार्ड वॅक्स दोन्हीमध्ये असतात हे वॅक्स. परंतु ह्यांचे नाव जरी सेम असले तरी यांच्यामध्ये फरक हा आहे की काही वॅक्स हे जे आहे फ्लेवर असतात, म्हणजे वॅक्स म्हणजे चॉकलेट वॅक्स, रिका वॅक्स किंवा ॲलोवेरा आहे, शुगर वॅक्स आहे, हनी वॅक्स आहे, हे काय आहे की हे सॉफ्ट आणि हार्ड दोन्हीमध्ये असतात. परंतु याच्यामध्ये काय आहे, हे सर्व त्या वॅक्सचे फ्लेवर आहेत. यामुळे मुलींना, महिलांना ज्या नवीन आहे बिगिनर्स, त्यांना वॅक्स ओळखण्यामध्ये थोडंसं गोंधळ होतो, अडचण येते. आय होप तुम्हाला ही आजची वॅक्सची थेरी समजली असेल. तर असेच नवनवीन कोर्सेस आणि व्हिडिओ मी माझ्या चॅनलमध्ये घेत असते. हे अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये आहे. फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला हिट करायचं आहे. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा आणि नेहमी खुश राहा. धन्यवाद.